दरम्यान राहुल गांधींचं ट्विट खेदजनक असल्याचं म्हणत खासदार स्मिता वाघ यांनी देखील त्यांच्यावर टीका केली। आज शिवजयंतीच्या निमित्तानं राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी श्रद्धांजली असा शब्द वापरला आणि त्यानंतर राजकीय विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडली। आता जी एक खळबळजनक बातमी ऐकली की त्यांनी अशा पद्धतीने श्रद्धांजली राहुल गांधींनी जयंतीच्या दिवशी व्यक्त केली छत्रपती शिवाजी महाराज। आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज। एका देशाच्या सर्वोच्च सभागृहामधल्या एका विरोधी पक्षनेत्याने राहुल गांधींसारख्या माणसाने त्यांच्याविषयी त्यांची श्रद्धांजली आज अर्पण करावी ही खरोखर खेदजनक बाब आहे। तमाम सगळ्या शिवभक्तांना शिवप्रेमींना आज त्याचं मनात खूप दुःख निर्माण झालेलं आहे की एका देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम करणाऱ्या व्यक्तीने अशा पद्धतीने जे वक्तव्य करणं की त्याला देशाचा इतिहास माहिती नाही आणि ते मात्र विरोधी पक्षनेता आहेत, याची आम्हाला खरोखर दुःख आहे। त्याचा मी जाहीर निषेध करते। दिल्लीच्या काँग्रेसचा नेता आज स्वतःच्या अकाउंटवर ट्विट करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतो। याला लाज वाटायला पाहिजे की आज जयंती एका पुण्यतिथी आहे। श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा पुण्यतिथीला करत असतात। तो 3 एप्रिल 1680 ला जे शिवाजी महाराजांचं देहावसन झालं त्या तारखेला करायला पाहिजे। पण जयंतीच्या दिवशी एवढ्या मोठ्या राजाचा इतिहास ज्यांना माहित नाही, शिवराय ज्यांना माहित नाही, ज्याचा आदर्श अख्खा जग त्या ठिकाणी घेतं, परंतु काँग्रेसचे राहुल गांधी त्यांना श्रद्धांजली अर्पण करता या नेत्याला लाज वाटायला पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे। राहुलजींच्या इतिहासाचा अभ्यास किती कच्चा आहे हे त्यांनी दाखवून दिलंय। त्यामुळेच हे चौथीचं इतिहासाचं पुस्तक मी त्यांना त्यांच्या पत्त्यावर पाठवते। राहुलजी, कमीत कमी ह्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून तरी तुमचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं सामान्य ज्ञान थोडंसं वाढवून घ्या। अरे, जयंतीच्या दिवशी तुम्ही मानाचा मुजरा न करता श्रद्धांजली वाहताय। राहुल गांधींच्या मेंदूला मुळव्याध झालाय का ही शंका आता आम्हाला यायला लागली आहे। राहुल गांधी यांचं ट्विट खेदजनक असल्याची टीका खासदार स्मिता वाघ यांनी केली। तर राहुल गांधी यांनी लिहिलेल्या पोस्टबाबत अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत। आपण बघूया काय म्हणतायत। महापुरुष हा मरत नसतो। महापुरुष शरीराने जरी गेला असेल पण तो विचारांनी या देशाच्या मातीत, या देशाच्या जनतेमध्ये जिवंत आहे, महाराष्ट्राच्या मातीत जिवंत आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा महाराष्ट्र राहिला नसता, महाराष्ट्राची अस्मिता जिवंत राहिली नसते। खरं म्हणजे राहुल गांधी त्यांनी जो ट्विट केलेला आहे तो त्यांनी माघार घ्यावी आणि त्यांनी तमाम शिवसैनिकांची माफी मागावी अशी मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, यूथ रिपब्लिकनच्या वतीने त्यांना विनंती वजा सूचना करतो। राहुल गांधी इतने बड़े जो प्राइम मिनिस्टर का सपना देख रहे, मुझे ये समझने नहीं आ रहा है कि तुम आदरांजलि व्यक्त कर रहे हो। तुमको इतना तो कम से कम समझना चाहिए कि आज छत्रपति शिवाजी महाराज का जन्मदिन है। आप समझिए, आप इतने बड़े नेता हो के और ये भाषण करेंगे, हमारे महाराष्ट्र के लिए हमें बहुत दुख है, हमें दुख है। ये जरूरी नहीं कि राहुल गांधी ने ऐसा बोला, अगर ये कोई भी बोलेगा, आज अगर राहुल गांधी ने बोला है, कोई कल दूसरा बोलेगा, इसके ऊपर हम खुद रोडों पे उतरने के लिए तैयार रहेंगे, क्योंकि हमारे महाराज हमारे दिल में है। ज्यांना आपण दैवत म्हणतो, ज्यांच्या नावाचा जय जयकार करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्या रक्तामध्ये रक्त सळसळतं आणि अन्यायाच्या विरोधामध्ये आपण लढतो। आणि असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, जयघोष आहे सगळ्या ठिकाणी। आणि राहुल गांधी इतका मोठा नेता आहे ज्याला स्वप्न पडतात की मी भारत देशाचा पंतप्रधान झालो पाहिजे। आणि आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असताना श्रद्धांजलीसाठी ते ट्विट करतात, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। आणि राहुल गांधीला लवकरात लवकर देशाची माफी मागावी लागेल, अन्यथा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना आणि विशेषतः देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा सामना करावा लागेल।